लाडक्या बहिणींसाठी खुश खबर. लाडक्या बहिणींना मे व जूनचे एकत्र 3,000 रुपये खात्यात जमा होणार. नक्की काय आहे संपूर्ण बातमी पाहूया. जून महिन्याचा पहिला आठवडा उलटलाय, पण अद्याप मे महिन्याचा हप्ता जमा झालेला नाही. पात्र लाडक्या बहिणी 1,500 रुपयांचा हप्ता कधी येणार याकडे डोळे लावून वाट पाहत आहेत. पण आज लाडक्या बहिणींची चिंता मिटण्याची शक्यता आहे. मे महिन्याच्या हप्त्यावर आज राज्य सरकार निर्णय घेण्याची शक्यता वर्तवण्यात येते. लाडक्या बहिणींना 2 महिन्याचे हप्ते एकत्र मिळणार की फक्त मे महिन्याचा हप्ता मिळणार यावरही आज शिक्कामोर्तब होईल असं बोललं जात आहे. आज मंत्रिमंडळाची बैठक होणार आहे. देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वात आज मंत्रिमंडळाची बैठक पार पडणार आहे. या बैठकीत लाडक्या बहिणींना मे महिन्याचा हप्ता कधी द्यायचा, पुन्हा KYC प्रक्रिया सुरू करायची का यावर निर्णय होण्याची शक्यता आहे. तसेच आज होणाऱ्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत लाडक्या बहिणींसाठी समाज कल्याण विभागाकडे निधी वर्ग करण्यावर चर्चा होईल. त्याशिवाय कोणत्या तारखेला लाडक्या बहिणींच्या खात्यावर पैसे जमा करावेत यावरही चर्चा होण्याची शक्यता आहे. जून महिन्याच्या अखेरीस वटपौर्णिमा आहे. त्या दिवसाचं औचित्य साधून राज्य सरकार लाडक्या बहिणींच्या खात्यात 3,000चा हप्ता जमा करण्याचा विचार करत असल्याचंही समोर आलंय. राज्यातील तब्बल 1,66,00,000 महिला लाडकी बहीण योजनेसाठी पात्र आहेत. मात्र या महिलांच्या खात्यावर प्रति महिना 1,500 रुपयांचा एक लाभ जमा होणार आहे. विधान परिषद निवडणुकीची आचारसंहिता संपल्यानंतर लाभार्थी महिलांच्या खात्यावर जमा लाभ केला जाऊ शकतो असं म्हटलं जातं. त्यामुळे 20 जून नंतर महिलांच्या खात्यावर मे महिन्याचे 1,500 रुपये जमा होऊ शकतात असं सूत्रांनी सांगितलंय. दरम्यान राज्यातील 80 लाख महिलांचा 1,500 रुपयांचा लाभ बंद झालाय.